ज्ञानवापी मशीद तळघरामध्ये पूजेला वाराणसी जिल्हा न्यायालयानं सोमना व्यास परिवाराला परवानगी दिली आहे। 1993 पर्यंत व्यास परिवार तळघरामध्ये पूजा करत असल्याचा दावा करण्यात आला होता, तर तत्कालीन राज्य सरकारनं या ठिकाणी पूजा बंद करण्याचे आदेश दिले होते आणि त्याच्या चौकशीसाठी एएसआयनं सर्व्हे करून या ठिकाणी मंदिराचे अवशेष असल्याचा अहवाल दिला। रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी 175 मुस्लिम बांधव पायी अयोध्येला पोहोचलेत। लखनौ ते अयोध्या पदयात्रा करत रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी आल्याचं या मुस्लिम रामभक्तांनी बोलून दाखवलं। आपणही सनातनी असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं। नाशिकच्या रामकुंडावर गोदा आरतीचं आयोजन कोण करणार यावरून आता वाद पेटलाय। पुरोहित संघ आणि आरती समितीमध्ये वाद सुरू झालाय। सोमवारी सांस्कृतिक मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये पुरोहित संघ आणि गोदा आरती समिती या दोघांमध्ये बेबनाव असल्याचं अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस समोर आलं। त्यामुळे रामकुंडावर आरती होईल की नाही याबाबत साशंकता आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या मुरुम शहरामध्ये तुळजाभवानी मातेच्या मंदिर परिसरामध्ये खोदकाम सुरू असताना चालुक्य आणि राष्ट्रकूटकालीन शिल्प आढळलेली आहेत। कमलपुष्प, गोमुख अशी ही शिल्प आहेत आणि या ठिकाणी आणखी काही शिल्प सापडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो। वंचितच्या वतीनं अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे इथं 3 दिवसीय भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। पुरुषांप्रमाणे तरुणींनीही यामध्ये सुसाट वेगानं बैलगाडा हाकला आणि या स्पर्धक तरुणींचं परिसरामध्ये आता कौतुक होत आहे। चंद्रपूर शहरातल्या भिवापूर सुपर मार्केट परिसरात अस्वलाचा धुमाकूळ पाहायला मिळाला। लालपेठ भागातल्या जंगल परिसरालगतच्या रेल्वे ट्रॅक भागातून या अस्वलीनं इथं प्रवेश केला होता, मात्र यावेळी नागरिकांची एकच पळापळ झाली। एका दुकानाचं शटर वेळीच बंद केल्यानं नागरिक तिच्या तडाख्यातून थोडक्यात बचावले। सध्या या भागामध्ये वनविभाग गस्त घालतंय। छत्रपतींच्या जीवनावर आधारित रोमांचकारी प्रसंगांना साकारणारं आशिया खंडातलं सर्वात मोठं महानाट्य जाणता राजा चंद्रपूरकरांच्या भेटीला येत आहे। राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा प्रशासन आणि चंद्रपूर महापालिकेनं या महानाट्याचं आयोजन केलंय। 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान चांदा क्लब ग्राउंडवर या महानाट्याचे प्रयोग केले। चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर शहरामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीनं महिला मेळाव्याला उपस्थिती लावली। मकर संक्रांतीनिमित्तानं स्थानिक भाजपा आमदार बंटी भांगडिया यांच्या पुढाकारानं याचं आयोजन करण्यात आलं।